महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मराठा आंदोलक हे मुंबईवरून परत जाताना या ठिकाणी अहमदपूर अंबाजोगाई हायवेवरती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही त्यांचं जे जेवणाची सोय वगैरे या ठिकाणी करत आहेत आणि त्यांनी नेमकं परत का आलेत याच्या बाबतीत आपल्याला माहिती घेणार आहात आपण. काय सांगाल, आपलं नाव काय? हनुमंत रामचंद्र पवळे माझं नाव. माझे हे सारे सहकारी आहेत आणि मरवाळी गाव, नायगाव तालुका, नांदेड जिल्हा इथून आम्ही आंतरवाली सराटीला गेल्या आणि तिथून शिवनेरीवर गेल्या. शिवनेरी येऊन पुन्हा आम्ही पुणे मार्ग मुंबईला गेल्या आणि मुंबईला आझाद मैदानावर थांबल्या. आझाद मैदानावर असं होतं, संडास रूमची थोडी सोय नव्हती आणि पाण्याचा पण त्रास होता. असंच आता जेवण आमचं सोबत आहे, जेवण करत हे सगळं असं करत निघालेले आहे आम्ही 5-6 दिवसापासून. आता तिथं असं झालेलं आहे की पाणी जास्त आहे आणि पाटील पण म्हणले की आता इथं ट्रॉफिक जास्त होते, त्यामुळं काय करा की आता जा आणि परत या. त्यामुळं आमचे आता गावातले जे सहकारी आहेत ते पुन्हा अजून निघत आहेत मंगळवारी आणि आता आमचा हे जे प्रवास आहे ते आम्ही परतीचा चालू केलेला आहे आणि आम्ही आता गावाकडे जात आहोत. आझाद मैदानावरती परिस्थिती कशी आहे तिथे? आझाद मैदानावर परिस्थिती आता चांगली झालेली आहे. 2 दिवस मात्र पाण्याचा त्रास होता आणि संडास रूम सुद्धा नव्हत्या. आम्हाला रस्त्यावर अक्षरशः झोपावं लागले, खाया प्यायला न सोय नव्हती आणि बरेच आमचे वाशिमलाच सहकारी सुद्धा अडकलेले होते. ट्रॅफिक इतकी जाम झालेली होती, असा त्रास होता बघा. पावसाची काय परिस्थिती? पाऊस भरपूर आहे. पावसाचं काय मुंबईला सांगू नका, भरपूर पाऊस आहे. आता पावसामुळे खूप त्रास झालेले आहेत लोक. जेवणाची वगैरे कशी सोय होती? स्वतःची जेवणाची सोय आहे. जेवण कोणी दिलेलं नाही, काही नाही. आम्ही स्वतः 5-6 दिवसापासून स्वतः करून खात आहोत. काय सांगाल आपण, आज आझाद मैदानावरती मुंबई इथे गेलं असतं तर काय परिस्थिती तिथे निर्माण झाली? निसर्ग सुद्धा साथ देत नाही, सरकार साथ देत नाही, निसर्ग सुद्धा आमचा पाऊस पडत आहे, सरकार अजिबात साथ देत नाही. आम्ही साखळी उपोषणासाठी आम्ही घरात परत चालू, दुसऱ्या माणसं परत येत आहेत. काय तिथं तुमची मागणी काय म्हणले शासनानं? काय तिथं बैठक झाली होती? काय नेमकं शासन अक्षरशः लबाड बोलत आहे. मुख्यमंत्री पहिले काय म्हणत होते, असे म्हणतात ना देत आहे, मग उद्धव ठाकरेला काय म्हणतात आरक्षण देता येते, आता का देत नाही ते? परत बोलता येते. या पहिले काय म्हणतात बघा, त्याने काही करू येणे देवा की नाही, आमचं म्हणणं एवढं. काय सांगाल? मराठा आरक्षण देण्याची इच्छा शक्तीच नसल्याचा आरोप विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 50% मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत करावी लागेल, सिद्ध करावी लागेल फडणवीसांनी यावेळी नमूद केलं. केवळ वेळ काढणं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्यालाच अधिकार, ज्याला करायचं नसतं असं करत असतो म्हणतात ना, असं म्हणतात, देयर इज अ विल, देयर इज अ वे, देयर इज नो विल, देयर इज सर्वे अँड रिपोर्ट. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या ठिकाणी बोलले होते की जे पहिलं जी सत्ता होती त्यांनी द्यायचं का नाही द्यायचं राज्य सरकारनंच ठरवायला हवंय, अशा प्रकारचं या ठिकाणी व्हिडिओ आंदोलकांनी दाखवलेला आहे. काय सांगाल मग? आता मुख्यमंत्री साहेब आता वेळ का काढत आहेत? पहिलं म्हणतात देता येते, आता वेळ का काढत आहेत? जनतेची, मराठा समाजाची पिळवणूक का करत आहेत? निसर्ग वरून कोणते मुख्यमंत्री वरून त्रास देत आहेत? ही आमची अशी परिस्थिती येऊ नये, ताबडतोब आम्हाला आरक्षण देऊन मोकळं करावे. आमचा समाज पुरा आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला आहे. आमच्या सरकार समाजाकडे काही नाही. आता तरी आमच्याकडे आता हे आरक्षण दिलं तर लेकरं बाळ शिकतील, काहीतरी होईल असा उद्देश आहे. लेकरं बाळ शिकण्यासाठी आम्हाला दुनियाची फीस लागत आहे. हे फीस आम्हाला कुठून भरावं? आता गुंट्यावर येऊन टेकलेला आहे आमचा मराठी समाज, तर आता आम्ही कसं फीस भरणार? आम्हाला ह्याची लय तळमळ आहे. यासाठी आम्ही सर्वजण आंदोलन करण्यासाठी गेल्या होत्या. साखळी आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. अजून आमच्या गावाकडे जे सहकारी जे आहेत, आम्ही मंगळवारी पुन्हा पाठवणार आहोत.
असं आमचं चालू आहे बघा. बीड जिल्ह्यातील एक व्यक्ती होते, ती देखील डेथ झालेली आहेत अटॅकनं. पुन्हा नंतर लातूर जिल्ह्यामधून अहमदपूर तालुक्याचे काही टाकळगावचे काही आहेत, काल त्यांचं मृत्यू झालेला आहे अटॅकनंच. नेमकं काय प्रकार आहे? सुरक्षितता नव्हती आणि पाण्याचा त्रास होता, दमदाटी होत होती आणि सगळीकडे असं गरमीचं वातावरण, दमट वातावरण असल्यामुळं, जेवण नका अशा सुव्यवस्था नसल्यामुळं हे वातावरण हे सूट झालेलं नाही आणि अटॅक असा प्रकार आलेला आहे. पब्लिक जास्त झालेली आहे तिथं, असा सारा गदारोळ चालू आहे आणि काहीच सुव्यवस्था नसल्यामुळं आम्हाला सगळ्या जणाला ह्या परिस्थितीचा सामना करावा लागला आणि हे आमचे बंधू जे आहेत गेलेले हे अशा परिस्थितीमध्ये गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे? पिण्याचं पाणी बिलकुल नाही, पाणी विकत घेऊन बी मिळत नाही, दुकानं बंद आहेत, खाण्यापिण्याची काहीच सोय नाही. संपूर्ण दुकानं बंद आहेत, फक्त आंदोलनाच्या वेळेस दुकानं बंद आहे. नेमकं काय प्रकार आहे? आंदोलनामुळे दुकानं बंद ठेवले, जाणून बुजून त्रास देत आहे सरकार हे. लाईट बंद दरवर्षी लालबागच्या गणपतीपाशी जेवण चालू राहते, यावर्षी सुद्धा बंद केलेले आहेत जेवण, की जे मराठा समाजाचे हाल व्हावं या पद्धतीने हाल अपेक्षा करत आहे मराठा समाजाचे. आपण पाहिलं जाता जसं आंदोलकांनी बोललं, जे जाणून बुजून आमच्यावरती म्हणजे अन्याय करत आहेत अशा प्रकारचं शासनावरती आरोप या ठिकाणी मराठा आंदोलक करीत आहेत. न्यूज 15 मराठी, असलम शेख, लातूर.